सो नवीन रेसिपी आहे पिठलं आणि भाकरी या चपाती. सो फॉर पिठलं वी हॅव टू टेक 2 कप्स ऑफ बेसन. त्याच्यामध्ये थोडेसे मिरची मसाला टाकू शकतात आणि हॅव टू पुट लॉट्स ऑफ वॉटर. ठीक आहे, जेवढं तुमचं पिठल्याचं तुम्ही 1-2 कप पिठलं घेतात यू हॅव टू डबल या ट्रिपल अमाऊंट ऑफ वॉटर तुम्हाला टाकावं. नेक्स्ट मी सगळं सामग्री ऑलरेडी कापून ठेवलेली. मग मी एक कढाई घेतली. कढाईमध्ये आय हॅव पुट फर्स्टली द सॉल्ट आणि ऑल द राई, जिरा. मग मी कुटून एक ठेवलेलं होतं मिरची, अद्रक आणि लसणचं पेस्ट. सो हॅव पुट आणि मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकला. कांदा म्हणजे थोडंसं गोल्डन ब्राऊन नाही, पण थोडं लाईट थोडंसं हे करून फ्राय करायचं. आणि मग यू कॅन पुट ऑब्वियसली हळदी, थोडासा कलर यायला. आणि देन द मेन इन्ग्रेडियंट दॅट इज बेसन विथ डिप्ड इन वॉटर वगैरे थोडं मिक्स करून. सो येस, दिस इज इट. आणि मग नेक्स्ट इज बेसिकली यू हॅव टू मतलब थोडंसं मिक्स करत राहायचं, कारण की मग ते थोडं गाढं होऊन जातं. माझ्या केसमध्ये पण झालं, थोडं गाढं झालेलं होतं. सो टू अवॉइड दिस गाढापण वगैरे यू हॅव टू पुट मोर अमाऊंट ऑफ वॉटर. ठीक आहे, ॲज यू कॅन सी ते खूप मी स्ट्रगल करते आहे टू मेक इट. आणि मग नेक्स्ट मग मला ऑप्शन होतं, मग आय हॅव पुट गरम पाणी. मग तुम्ही गरम पाणी टाकू शकता, ताकी थोडंसं एवढं लम्प्स नको रेडी व्हायला. ठीक आहे, अँड इट इज व्हेरी इझी टू मेक. हार्डली 10-15 मिनटात तुमचं पिठलं रेडी होऊन जातं. मग या सो आय हॅव पुट धनिया वगैरे. मग मी आता लास्टली प्लेटिंग करते. प्लेटमध्ये मी दही, पिठलं, चपाती आणि ऑब्वियसली मँगो, दॅट इज द मेन थिंग. आणि चिकन होतं म्हणून चिकन मी ठेवलेलं अँड विथ कांदा. सो येस, दिस वॉज द ओवरऑल प्लेटिंग फॉर द लंच. सो यू कॅन ट्राय इट ॲट युअर होम अँड येस, डू कमेंट अँड लाईक. थँक्यू.